नमस्कार मंडळी, आज मी पालक पुरी बनवणार आहे। त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यातच मी लाल तिखट, हळद, मीठ आणि हिंग हे टाकणार आहे। खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे। आणि ही लसणाची पेस्ट थोडीशी तुम्हाला आवडत नसेल तर टाकली नाही तरी चालेल। आता त्यातच मी ओवा पण टाकलेला आहे थोडा। हा एक जोडी पालक मी धुवून स्वच्छ करून कट करून घेतलेला आहे। तुम्ही ते मिक्सरमध्ये काढून पण त्याची पेस्ट पण टाकू शकता। आता हे 1 पळी तेल पण मी त्यात टाकत आहे। आता हे छान असे सर्व साहित्य मिक्स करून त्याचं मी पीठ मळून घेते। खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। खूप टेस्टी होतात, माझ्या मुलांना पण खूप आवडतात आणि मला सुद्धा। पीठ मळून घेतलेलं आहे। थोडे झाकून थोड्या वेळाने केलं तरी चालतं, पण मी लगेचच करणार आहे। हे बघा, या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत। तेल पण तापलेलं आहे। आता मी त्या तळून घेते। हे पालकाच्या पौष्टिक अशा पुऱ्या खूप छान होतात, खूप टेस्टी होतात। बघा हे पुऱ्या किती छान असे होत आहेत। आम्हाला थोड्याशा अशा कडकच आवडतात, जास्त नरम नाही करत मी। आणि ते सॉस आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मस्त लागतं त्याच्यासोबत। तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा, सगळ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत, किती सुंदर दिसत आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करा। थँक्यू।